दिशेने देखील जाऊया. प्रमोदजी शेळके तिथे उपस्थित आहेत आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहतायत साहिलला दिलं जात आहे. रुपेश पटेल यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं वितरण करणार आहोत. 22 धावा फलंदाजी करताना आणि 1 विकेट गोलंदाजी करताना. तर आता आपण पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्या दिशेने वळतोय. ऑन ड्राईव्ह होती पण एलिव्हेशन कमी, फोर्स कमी आणि त्याचमुळे पहिला फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय पहिला. जय बजरंग बिरवाडी. पहिला धक्का इथे लागतोय. फुलरलेनचा मारा केला होता. धीम्या गतीचा चेंडू होता. फोर्स जितका लावायला हवा होता तितका लावला गेला नाही. ताकद लागली गेली नाही आणि त्याच्याचमुळे फिल्डरने ते हेरलं. अतिशय चांगला असा झेल या ठिकाणी टिपला गेला. संजित तिथे होते आणि अगदी रिसिव्ह योग्य प्रकारे केला. हातांची ओंजळ उघडली आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का लागतोय. प्रतीकच्या माध्यमात प्रतीक आता डगआउटच्या दिशेने जातोय. आपण पाहत आहात आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8. अतिशय सुंदर अशी वाखाणण्याजोगं हे आयोजन आणि नियोजनबद्धता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पर्वामध्ये सुरुवात झाली त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना, नवनवीन कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन कॉन्सेप्ट शिवाय तर प्रेक्षक सुद्धा ती पसंती देणार नाही. त्याचमुळे सन्माननीय देवानंदजी वजे साहेब ज्यांनी पूर्ण टीम जी वर्किंगला लावलेली आहे, प्रत्येक जण प्रत्येक गावाला चांगला कशा वाव मिळेल, फलंदाजांना कशी संधी मिळेल, गोलंदाजांना कशी संधी मिळेल, संघ बांधणी कशी केली जाईल त्यासाठी ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आगरी प्रीमियर लीग. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल होता. क्रॉस बॅटने खेळले. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फेकी तर होते. कल्पेश मात्र पाहत राहिले परंतु फेकी प्रॉपर झाली नाही. परंतु आपल्या खेळाडूला ॲप्रिशिएट करतायत कल्पेश पाटील. रिहान सुपर किंग्स बहाडुली संघ आगरी प्रीमियर लीगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळलेले आहे. मागच्या 7 पर्वांमध्ये चांगलाच धबधबा रिहान सुपर किंग्स बहाडुली या संघाचा राहिलेला आहे. जय बजरंग बिरवाडीचं आव्हान कशा पद्धतीने ते उचलेल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण कल्पेशने खूप चांगली सुरुवात या षटकाची दिली. त्याचमुळे आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, धावा 2 खर्च केलेत. अनुभव चांगला आहे कल्पेशकडे आणि ती अनुभवाची पूर्तता या ठिकाणी या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. त्यानं जणू काही फलंदाजांना रीड केलं असावं आणि अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक टप्पा, प्रत्येक चेंडू एक चांगल्या पद्धतीने हाताळला, वैविध्यतेने हाताळला कल्पेशने. याचाच अर्थ आपण पाहतोय पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या खेळानंतर जय बजरंग बिरवाडी या संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 3 धावा. पहिला बॉल डिलिव्हर जेव्हा झाला होता तेव्हा वेळ झाली होती 1:25. लक्षात घ्या, वेळेवर देखील आपलं लक्ष घालायचं आहे, कारण पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा कालावधी आहे आणि त्याचमुळे समय सूचक राहिलात तर तुम्हाला तो भुर्दंड बसणार नाही. पण कल्पेशचं कौतुक व्हायला हवं. जर आपण पहिल्या षटकाला अनालाइज केलं तर 2 डॉट 3 सिंगल 1 विकेट. मिलिंद खेळतात 1 वर आणि सैराज खेळतात 2 वर. तर त्या सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. सागर कुडू येत आहेत. ओके, सागर आणि मिलिंद ही 2 फलंदाजांची जोडी जय बजरंग बिरवाडी या संघासाठी तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. पहिला फलंदाज जास्त काही योगदान देऊ शकला नाही प्रतीक, आणि पाहूया त्याची भरपाई करण्यासाठी मिलिंद आणि सागर यांच्याकडे कशा पद्धतीचे स्ट्रोक्स आहेत. पण तुर्तास कल्पेशने जी सुरुवात दिलेली आहे ती सुरुवात पुढे घेऊन जाण्यासाठी सचिन घरत हे गोलंदाज आता फार एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतात. राईटी बॅटरसाठी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. आणि पाहूया आता या मध्यमगती गोलंदाजाला तशीच सुरुवात मिळते का जशी सुरुवात कल्पेशला मिळाली होती, कारण सागर हे आयकॉन आहेत आणि सागर सोबत आता पाहूया आव्हान आहे गोलंदाज सचिन घरतचं. तर एक कॉन्टेस्ट चांगल्या दर्जाचं प्रेक्षकांना 100% पाहायला मिळणार आहे. तर पंचांच्या आता उजवीकडून बॉलर सचिन स्टार्ट घेत आहेत. अराउंड द विकेट चांगला बॉल खोलवट टप्प्याचा हलक्या त्याने बॅकलिपला खाली घेऊन फक्त प्लेस केलंय. बॉल जाईल मिड ऑफला, तोपर्यंत 1 सिंगल झाली. पूर्ण धावसंख्या पोहोचते 4 1 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 4. एका बाजूला आपण पाहतोय सलामीवीर सागरला, ज्यानं मात्र बहाडुली प्रीमियर लीग गाजवली. दमदार अर्धशतक त्याच्या नावे त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आता मात्र पूर्ण संघाच्या अपेक्षा या सागरवरती वाढलेल्या आहेत, कारण की तसाच खेळ त्याला इथे मात्र करावा लागेल. सध्या तरी आपण पाहतोय 4 बॉल सागरने फेस केले, 3 वरती नाबाद आहे आणि मिलिंद 99 दाखल झालाय, तो देखील 1 वरती नाबाद आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय, सर्वासर्व केली जाते, कारण जी पकड घट्ट ठेवलेली आहे पहिल्या षटकामध्ये पकड तशीच घट्ट ठेवण्याचा निर्धार. ड्राइव्ह केलंय ओव्हर द बॉलर सेट. बॉल थेट जाईल स्ट्रेट लॉंग ऑफच्या दिशेनं.
पण क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑनच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण केले जातात या 2 धावा. या 2 धावा देखील जय बजरंग बिरवाडी संघासाठी महत्त्वाच्या होत्या. 2ची वाढ धावसंख्या 6 एक गडी बाद. इथून मात्र फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, धावा चांगल्या प्रकारे जमवावे लागतील. त्याचं कारण आपण या अगोदरच्या षटकामध्ये पाहिलं होतं. कल्पेशने काय सुंदर कमालीची गोलंदाजी केली, त्यानंतर सचिनने देखील पहिले 2 चेंडू हे चांगल्या टप्प्यांवरती हाताळलेत. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, गोलंदाज तर चांगली कामगिरी करतायत, त्यानंतर जबाबदारी वाढते क्षेत्ररक्षकाची की चांगलं क्षेत्ररक्षण करावं, आणि तेच या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला मिळालंय. मिलिंदचा एक पॉझिटिव्ह अप्रोच दिसतोय आणि त्याचमुळे तो पॉझिटिव्ह अप्रोच नक्कीच धावा बनवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण बॉडी बॅलन्स व्यवस्थित झाला नाहीये, पण तरी देखील फायदा होतोय जय बजरंग बिरवाडीचा. बॉल लेगस्टम्पच्या बाहेरून वाईट बॉलची एक धाव मिळेल. धावसंख्या 7. नक्कीच पंचांनी वाईटचा करार दिला आणि आपण पाहू शकाल तर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. जय बजरंग बिरवाडी या संघाची धावफलकावरती 7. नाणेफेक ज्या वेळेला झाली, नाणेफेक जिंकली होती रिहान सुपर किंग्ज भाडोली या संघानं. इलेक्टेड टू बॉल हा निर्णय मात्र तिथे स्वीकारला गेला. फलंदाजीसाठी बिरवाडी संघाला आमंत्रित केलं आणि ते आमंत्रण जर आपण पाहतोय तर चांगल्या प्रकारे स्वीकारताना फलंदाज ड्राईव्ह केलंय थ्रू बॉलिंग एंडला. तोपर्यंत एक वेगानं सिंगल पूर्ण केली. सिंगल डबलपेक्षा जास्त आतापर्यंत जय बजरंग बिरवाडी या संघाला काहीच मिळालं नाही, कारण ती देण्याची इच्छा गोलंदाजांची नाहीये. धावसंख्या झाले 8 एक गडी बाद. बघा फलंदाजांचं सध्याचं माइंडसेट जर आपण पाहिलं, फक्त सिंगल आणि डबलवरती भर देत आहे. त्याचं कारण की चांगली झालेली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. पण म्हणतात जी पॉवर प्लेमध्ये अटॅक नाही करणार तर कधी करणार. आतापर्यंत पॉवर प्लेचे 9 चेंडू संपलेले आहेत आणि आतापर्यंत धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8. सचिन अराउंड विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल रूम मिळाला आणि त्यानंतर बॉलला कट करताना पाठवलाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, चौकार. अगदी जबरदस्त क्लास फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या प्रकारे चेंडू पटाकला होता. बराच वेळ मिळाला होता बॅटरला आणि बॅटरने देखील आपल्या अंदाजामध्ये आपल्या शैलीमध्ये चेंडूला खेळलं. 4 धावांचा स्टॅम्प जणू काही त्या चेंडूवरती लावलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने आपण जय बजरंग बिरवाडीची धावसंख्या पाहतोय तर 1.4 षटकांच्या खेळानंतर झाली आहे 1 गडी बाद 12 धावा. मच डिडेड बाउंड्री फॉर टीम जय बजरंग बिरवाडी आणि ती आलेली आहे फलंदाज सागरच्या बॅटमधून. जसं आपण उल्लेख करतो बीपीएल मध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला आणि त्याचमुळे एकाच सामन्यामध्ये एकाच स्पर्धेमध्ये चांगलं खेळून चालत नाही. तर ज्या ठिकाणी तुम्ही खेळण्यासाठी जाताय त्या स्पर्धेसाठी आपण 100% योगदान दिलं पाहिजे आणि तेच योगदान आता सागरच्या वतीनं पाहायला मिळालंय. 12 धावा 1 गडी बाद. ओव्हरपिच होता, हलक्या त्याने ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक कव्हरचे थोडेसे फंबल झाले आणि त्याचमुळे एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. थोडीशी आता उचल बांगडी सुरू झालेली आहे क्षेत्ररक्षकांची, त्याचमुळे फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा होतोय. धावसंख्या 14 1 गडी बाद. बघा ही ओळख आहे सागर कुडूची. क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली आणि ते त्याने हेरलं आणि लगेच वळाले दुसरी धाव घेण्याकरता आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे जय बजरंग बिरवाडी संघाची धावफलकावर 1 गडी बाद 14 धावा. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे ऑन ड्राईव्हला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतात वेगानं, स्क्वेअर लेगवरनं डीपमध्ये होते. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केले जात आहेत. म्हणजे जे आपण जर पाहिलं तर खेळाडू करता प्रत्येक स्पर्धा ही वेगळी असते, प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि ते नवीन दिवसामध्ये मला काहीतरी करायचं आहे हे मात्र माइंडसेट आपण पाहतोय सागरचं. मागच्या स्पर्धेमध्ये खूप मी चांगला खेळलोय, परंतु या स्पर्धेमध्ये माझ्या संघाकरता काहीतरी नवीन मी करीन, चांगलं कॉन्ट्रीब्यूट मी करीन आणि ते कॉन्ट्रीब्युशन सागर कुडूचं दिसत आहे. 7 बॉल सागरने आतापर्यंत खेळलेत आणि 11 रन हे सागरनं आतापर्यंत बनवलेत. आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतायत अतिशय सुंदर विश नेटवर्कच्या माध्यमातून. बघा बर्थ सर्टिफिकेटवर जसे वेगवेगळे रकाने असतात, आता त्या बर्थ सर्टिफिकेटवर क्रिकेटचा रकाना सुद्धा कुठेतरी लिहिला तर तो देखील भरला जाईल. खरं तर या ठिकाणी जेव्हा तुमचं गावापासून क्रिकेट चालू होतं, गावापासून मग तुम्ही पोहोचता तालुक्यावर जिल्ह्यावर आणि जिल्ह्यानंतर तुम्ही राज्यावर जाता आणि त्यानंतर व्यावसायिक, तर ही या स्टेजेस आहेत. त्याचमुळे जितकं चांगलं तुमचा बेस आहे तितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रवासाची सुरुवात करू शकता आणि एक चांगलं करिअर घडवू शकता. आणि त्याचमुळे आपण जो उल्लेख करतो, आपण मागच्या 3 सामन्यांपासून कित्येक विविध खेळाडूंचा उल्लेख केलेला आहे की कुठल्या खेळाडूने कुठल्या स्पर्धेत काय काय केलंय. तर नक्कीच जर तुमचा खेळ चांगला, तुमच्या खेळाची चर्चा 100% होईल. अगदी त्याकरता तुम्हाला खेळावं लागेल, तुमचा खेळ दाखवावा लागेल, तुमचा क्लास दाखवावा लागेल. या सर्व काही गोष्टी इकडे पाहिल्या जातील, तपासल्या जातील आणि त्यावेळेलाच तुम्ही एक नावारूपास एक चांगले खेळाडू म्हणून ओळखले जाल. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर जय बजरंग बिरवाडी या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती 16 झाली आहे. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 8ची सरासरी पाहायला मिळते आणि याच सरासरीवरती मात्र कायम काम केलं तर 48 पर्यंत प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा चांगला बॉल होता, फक्त खेळून काढलं. बॅटची वरची कडा लागली गेली आणि फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू गेला. 1 रन पाहायला मिळते. 17 धावा झाल्यात फलकावर. बॅकअप प्लॅन आहे खरं तर टीम रिहान सुपर किंग्स बहाडोलीकडे आणि त्याचमुळे कल्पेशला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. जे कल्पेश मागच्या षटकांमध्ये इकॉनॉमिकल राहिले होते आणि त्याचमुळे आता जो खेळाडू चांगला खेळ देतोय त्याला जास्तीत जास्त मौके मिळायला हवे आणि कल्पेशला हा दुसरा मौका मिळतोय. नक्कीच कल्पेश कुठेतरी थांबल्यात. चेंडू टाकण्यापासून आपण पाहिलं तर 1.1 षटका 2.1 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17 झाली आहे. कल्पेशचा स्पेल जर आपण पाहिलं की भन्नाट स्पेल त्यांना आतापर्यंत हाताळलाय. 1.1 षटकं त्यांना हाताळल्यात. 4 रन दिलेत आणि 1 विकेट त्यानं मिळवली आहे. जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्याचा पुरेपूर वापर कल्पेश पाटील अर्थातच मडवी याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष उमरोळीकडनं मात्र त्यांना एक गाव एक संघातलं क्रिकेट हे देखील गाजवलंय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती मात्र मारा. बघा ही ओळख आहे. धीम्या गतीचा चेंडू टाकला, कुठल्याही प्रकारची जागा फलंदाजाला बनवू दिली नाही आणि डॉटच्या स्वरूपात हा गेलेला चेंडू. एक्सपिरियन्स विथ ॲक्युरेसी म्हणजेच कल्पेश हेच पाहायला मिळते आणि त्याचमुळे सुरुवात चांगली देऊन चालत नाही तर मध्यांतर आणि शेवट सुद्धा तुम्हाला चांगला द्यावा लागतो आणि त्यासाठी कटिबद्ध आहे कल्पेश हा गोलंदाज. आतापर्यंत रोखले फलंदाजांना. स्ट्रोकसाठी जागा बनवली पण दोन्ही पाय घट्ट केले होते जमिनीशी आणि त्याचमुळे फुटवरचा अभाव आणि तुम्ही मग पाडू शकणार नाही प्रभाव येतोय डॉट. हे दोन आयकॉन मधलं युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला कल्पेश पाटील ॲज अन आयकॉन रियान सुपर किंग्सचा पाहायला मिळतोय तर जय बजरंग बिरवाडीचा आयकॉन आपण पाहतोय सागर कुडू स्ट्रायकिंग एंडवर. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न परंतु यश काही मिळत नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सातत्यानं आपण पाहतोय वर्चस्व हे गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. या षटकामध्ये जर आपण पाहतोय मनीषजी चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू कल्पेशने टाकलेत. फक्त 1 धाव त्यानं मोजली आतापर्यंत. मंथनजी कल्पेश असा खेळाडू आहे ज्या संघात खेळेल त्या संघाचं सोनं करेल. आतापर्यंत तेच पाहायला मिळालेलं आहे. डॉट बॉल्स बघा एकूण त्याच्या वतीने 5 डॉट बॉल्स 1 विकेट मिळाले आणि फक्त त्यांनी खर्च केलेले आहे 4 सिंगल्स. तर अनालिसिस केलं तर आतापर्यंत चांगलीच कामगिरी कल्पेशची राहिली. आता मात्र दृष्ट लागली आणि आता 15 धावेची 1 धाव वाढेल जय बजरंग बिरवाडी. धावसंख्या पोहोचते 18. बघा का आपण खाणीमध्ये हात टाकला तर आपल्याला तिकडे हिरा मिळतो आणि तसंच रिहान सुपर किंग्सने ऑप्शनच्या वेळेला हात टाकला तेव्हा त्यांना कल्पेश मिळालाय. हा खरा हिरा आहे. काय कमालीचा बॉल बघा. अप्रतिम बॉल. पंचांकडे मात्र हलकीशी अपील कल्पेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली परंतु त्याचं उत्तर काही पंचांकडे मिळालं नाही. विकेट जरी नाही मिळत आहेत पण जे साध्य करायचे ते कल्पेश साध्य करतोय. या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इकॉनॉमिकल रन माझ्या मते विकेट टेकर बनण्यापेक्षा चांगलं राहतं आणि तेच कल्पेशच्या वतीने पाहायला मिळालं. आतापर्यंत 11 चेंडू हाताळलेत, 5 खर्च केलेत. ओव्हर पिच होता आणि बॉलला थेट पडवलं काऊ कॉर्नर सीमारेषा पार. दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा, मॅक्सिमम षटकार. काय क्लास फटका पाहायला मिळाला. कल्पेशने टप्प्याला थोडंसं पुढे ठेवलं आणि तेच यावेळेला आपण पाहू शकला तर फलंदाजाने ओळखलं आणि अगदी आपल्या रेंजमध्ये आलेल्या चेंडूला सागर तर म्हणतोय मी तरी सोडणार नाही. अगदी आपल्या अंदाजामध्ये क्लास फटका पाहायला मिळाला षटकाराच्या स्वरूपात आणि या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर षटकाची देखील झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे जय बजरंग बिरवाडी संघाची 1 गडी बाद 24 धावा. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. बघा ही सूचना देखील आम्ही देत राहू जेणेकरून तुम्हाला ते रिलॅक्स क्रिकेट खेळता येईल. खरं तर ह्या मैदानाला देखील खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे आग्री प्रीमियर लीगच्या कमिटीने. खरं तर माखणे गावाचा हा अलंकार आहे मैदान म्हणजे आणि त्याचमुळे हे मैदान मला असं वाटते सीझन संपेपर्यंत बुक झालं असावं. वेगवेगळ्या स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळतील. पुढच्याच आठवड्यामध्ये सफाळे प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर यंगस्टार माखण्याची स्पर्धा सुद्धा याच मैदानात पाहायला मिळेल. तर जर तुमच्या गावात मैदान असेल तर तुमच्या गावातून 100% क्रिकेटपटू घडेल आणि त्याचमुळे आता तीच एक ओळख या पालघर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गावोगावी जे मैदान आहे त्या मैदानातून क्रिकेटपटू घडतायत. नक्कीच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती आपण पाहतो क्रिकेटची सुरुवात होते आणि त्यानंतर प्रत्येक मैदानं ही खुली होतात. प्रत्येक क्रिकेटपटू मात्र वाट पाहत असतात की आम्हाला कधी स्पर्धांमध्ये खेळायला मिळेल आणि या स्पर्धेची मात्र आपण पाहतो ती आतुरतेने आगरी बांधव वाट पाहत असतात आणि ती स्पर्धा आजच्या दिवसामध्ये शुभमुहूर्तावरती आपल्याला पाहायला मिळते. पण सागर हा असा अपवाद असावा कारण बहाडोली गावामध्ये मैदान नाही आहे. तर देखील एक चांगलं क्रिकेट सागर खेळतोय. ज्या संघात जातोय त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देतोय आणि या अगोदर साहिल देखील आपण जर पाहिला तो बहाडोली गावातला होता. त्याने देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. तर काही अपवाद आहेत. नक्कीच तुमच्याकडे जर डेडिकेशन आहे, जिद्द आहे,
तर तुम्ही इतर गावांमध्ये जाऊन म्हणजे तुमच्या शेजारील गावांमध्ये जाऊन सराव करू शकता, पण सरावाशिवाय क्रिकेटमध्ये पर्याय नाही. चौथ्या षटकासाठी प्रारंभ होतोय. बॉलर येत आहेत संजित. चौथ्या क्रमांकासाठी येत आहेत फार एंडकडून पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकरला फलंदाज मिलिंद खेळत आहेत 5 वर, सागर कुडू खेळत आहेत 17 वर. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि या 2 धावा आता अवांतरच्या मिळतील. बोनस मिळतो जय बजरंग बिरवाडीला. धावसंख्या 26. इथे एक्स्ट्रा धावा इथे पाहायला मिळत आहेत. सागर कुडू आणि मिलिंद पाटील या दोन्ही फलंदाजांनी आता मात्र ठरवलं की आम्हाला तळ ठोकायचा आहे, आम्हाला धावा बनवायच्या आहेत, आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचे आहे. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 8.67 ची सरासरी पाहायला मिळते आहे. चांगली सरासरी सध्या तरी गाठताना दिसते आहे जय बजरंग बिरवाडी. आणि ती राखावीच लागेल, जिंकायचं आहे तर. हलक्याने बॉलला ग्लाइड केलेला आहे मोकळ्या क्षेत्रामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने लेट कटचा फटका पाहायला मिळालाय. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. बॅट्समॅनचा अचूक वापर केला तर मग तुम्हाला मैदान गाजवता येते. तेच मैदान मिळते मैदानाच्या आतमध्ये मिलिंदच्या वतीनं आणि सागरच्या मध्ये. सागर खेचतोय चौकार. धन्यवाद. फलंदाज आणि गोलंदाज आपण पाहिलं तर एकाच गावचे आहेत, बहाडोली गावचे आहेत. त्यामुळे दोघांनाही प्रत्येकाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट्स हे माहीत आहेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर गती बदलली, दिशा बदलली आणि फलंदाजाने मात्र अगदी गॅपमध्ये खेळलं हलक्या हातानं आणि थर्ड मॅनच्या दिशेला चौकार मिळवलाय. बहाडोरची लोकसंख्या किती आहे आणि त्यातले किती क्रिकेटपटू खेळत आहेत आणि किती क्रिकेटपटू प्रतिभेने खेळत आहेत याचं प्रमाण या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालंय. पण आपण पाहिलं तर जवळपास 20हून जास्त गावं आगरी प्रीमियर लीगमध्ये समाविष्ट आहेत. प्रत्येक गावातून वेगवेगळे खेळाडू आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतात आणि या सर्व खेळाडू आगरी समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. दरम्यान संजित पहिला बॉलवर अवांतर खर्च करताना पाहायला मिळाला. पुढच्याच बॉलवर सागर कुडूने चौकार खेचला आणि आता एक चांगला ट्रॅक जय बजरंग बिरवडे या संघाचा पाहायला मिळतोय. 30 धावा 1 गडी बाद. संजित पाटील ओव्हर द विकेट. चांगला बॉल हलक्याने बॅकलिपला खाली घेऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न. शतरक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदललेला आहे. म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त हातपाय चालवायचे नसतात, डोकं सुद्धा चालवावं लागतं आणि तेच चालवलंय सागर कुडूने. नक्कीच तेच माइंड गेम यावेळेला पाहायला मिळतंय सागर आणि मिलिंदच्या माध्यमातून. ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये धावा जमाव्यात हे माइंडसेट त्यांचं आहे आणि ज्या वेळेला चांगले चेंडू येतील त्याला फक्त सिंगल आणि डबलमध्ये कन्वर्ट करावं आणि तेच यावेळेला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पार्टनरशिपचा आढावा घेतला तर जवळपास 33 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजांच्या दरम्यान सेकंड विकेटसाठी पाहायला मिळते. संजित ओव्हर द विकेट. स्ट्रोकसाठी जागा बनवली होती पण बॉडी लाईन अटॅक होता बॉलर संजित पाटील आणि त्याचमुळे हलक्याने बॉलला प्लेस करावं लागलं. मिडॉनला बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत पूर्ण एक सिंगल एका धावेची होते. वाढ धावसंख्या पोहोचते 33. 1 गडी बाद. 1 गडी बाद 33 अशी स्थिती पाहायला मिळते. 3.3 षटकांचा खेळ झालेला आहे. इथून जर आता पाहिलं तर कुठेतरी आता बॅटिंगचा गेअर तुम्हाला बदलावा लागेल. धावा या मोठ्या प्रमाणामध्ये जमवावे लागतील आणि सुरुवात चांगली करायची असेल तर मग तसा खेळ द्यावाच लागेल. धीम्या गतीचा बॉल पंच केलाय. शतरक्षक आहे डीप कव्हरला. बॉलवर पोहोचतील, बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. बॅटिंग एंडला धीमा थ्रो आहे आणि त्याचमुळे इतकं कॅज्युअल राहून चालणार नाही. फलंदाज तुमच्याच उणीवेचा फायदा उचलण्यासाठी तयार असतात. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 35. 1 गडी बाद. 1 गडी बाद 35. कल्पेश थोडेसे नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकांवरती कारण की कल्पेशला आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. एक जिद्दी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, एक गटसी प्लेअर म्हणून त्याला बराच वेळाला पाहिलं गेलंय आणि तेच आपल्या क्षेत्ररक्षकाला समजवतात की ही लेझीनेस मला नकोय आणि जास्त चपळता दाखवावी लागेल आता कारण फलंदाज सेट झालेत. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये स्ट्रोक खेळलेला आहे आणि पुन्हा एकदा टेस्ट आहे या क्षेत्ररक्षकाची. पण यावेळीच बघा जास्त ऊर्जेने हा स्ट्रोक त्यांनी खूप चांगल्या कलेक्ट केला, थ्रो केला. 1 धाव मिळाली. धावसंख्या 36. अगदी 36 धावा या धाव फलकावरती झाल्या. 3.5 षटकांचा खेळ झाला. प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय रिहान सुपर किंग बहाडोली हा संघ आपण पाहतोय आणि फलंदाजी करताना जय बजरंग बिरवाडी 36 वरती 1 अशी स्थिती पाहायला मिळते. लास्ट बॉल चौथ्या षटकातला शेवटचा बॉल आहे. सागर स्ट्रायकर एंडला. दांडीगुल जास्त डिफेन्सिव्ह जर आपण खेळलं तर मग असं अंगलट येऊ शकते. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या उद्देशाने त्यांना डिफेन्स करायचा होता पण प्रयत्न फसला. संजीच्या खात्यात विकेट. धक्का बसतोय दुसरा. टीम जय बजरंग बिरवाडी.
या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल प्री माइंडेड स्ट्रोक होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु स्विंग होणारा बॉल हवेमध्ये हलकासा आपल्याला वळताना दिसला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय मधल्या यष्टीवरती येऊन भेदला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहिलं तर शफल मुवमेंट देखील पाहायला मिळाली. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, रूम मिळाली नाही, जागा मिळाली नाही आणि त्याचंच रूपांतरण क्लीन बोल्डच्या माध्यमातून सागर गुडू 16 बॉलवरती आपण पाहू शकलात तर 24 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेत. बघा, जेव्हा आपण क्रिकेटची स्पर्धा पाहतो कॉमेंटेटर नेहमी स्क्रीनच्या मागे असतात, पण आता सातत्याने विश नेटवर्क्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर प्रत्येक षटकानंतर कॉमेंटेटरला स्क्रीनवर आणण्याचं काम केलं जातंय. म्हणजे आवाज कोणाचा कसा आहे, कोण दिसतोय कसा, त्याचं विश्लेषण तुम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळते. आमचे डिस्क जॉकी सुभाष दादा सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. दरम्यान आता पुढचे 2 संघ तयारीत राहायचं. आई एकविरा ग्रुप माकणे आणि क्रिएटिव्ह 11 माकणे दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी तयारीत राहायचं आहे. पुढचा सामना तो खेळला जाईल. आई एकविरा ग्रुप माकणे आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. जय बजरंग बिरवाडेचे संघ मालक आहेत श्रीकांतजी ठाकूर आणि रिहान सुपर किंग्स बहाडूरचे संघ मालक आहेत कल्पेशजी कडू. सर्व संघ मालकांचं मनपूर्वक आभार. चला कल्पेश, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण की टायमर ऑलरेडी आपण सेट केलाय, तेव्हा जास्त वेळ तुम्ही दौडाल तर त्याचं भुगतान तुम्हाला सहन करावं लागेल. 4 षटकं झाले, 36 धावा, षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज झालेत गोलंदाज. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र अप्रतिम देखणा फटका येतोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांच्या स्वरूपात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फोर्स केलाय आणि चांगल्या पद्धतीने बॉलला उडवलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. गुडलेन बॉल होता आणि गुडलेन बॉलवर फोर्स करताना सरळ बॅटचा वापर करताना फ्रंट प्रेस पाहायला मिळाला आणि 5व्या षटकाचं स्वागत षटकारानं केलेलं आहे. 6 धावांची नोंद आपण स्कोरशीटवर करतोय. धावसंख्या पोहोचते 42. मिलिंदच्या बॅटमधनं टायमिंग प्रॉपर झालं आणि म्हणतोय की मी षटकार मारण्यामध्ये टॉपर आहे आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं पहिल्याच बॉलवरती. या षटकाराच्या माध्यमातून 42 धावा झाल्यात फलकावर. पुन्हा एकदा अजून एक त्याच अंदाजामध्ये हाय बॅकलिपचा वापर केलाय. फिल्डर त्याच्या खाली येत आहेत, परंतु झेल सुटलाय. बॅकअपला फिल्डर आले, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे जर झेल टिपला असता तर डेफिनेटली एक मोठा धक्का लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती, परंतु चेंडूवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं हे खूप गरजेचं आहे. नाही, मंथनची जास्त एलिव्हेशन होतं आणि त्याचमुळे जजमेंट तर त्यांनी केलं होतं, पण हातांची ओंजळ बंद करता आली नाही आणि त्याचमुळे बॅकअप होतं. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर मिलिंद जे आहेत ते 40+ आहेत, पण बघा ऊर्जा बघा, चपळता बघा. 8 चेंडूमध्ये 16 धावा त्यांनी बनवल्यात आणि ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळताना बॉलला उडवलाय मिडविकेट सीमारेषा पार. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय मिलिंद या नावाचं आणि अशा पद्धतीनं 50 धावा पूर्ण होत आहेत. जय बजरंग बिरवाडी. धन्यवाद. काय कमालीचा फटका मिलिंद पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. उमरोळीची ताकद या ठिकाणी पाहायला मिळते. ब्रँड ऑफ उमरोळी गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत. वय वर्ष 40 आपण पाहतोय. त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांना गेली प्रत्येक वर्ष आपण पाहतोय. पालघर डहाणू क्रिकेटमध्ये खेळताना देखील 50 धावा या धावफलकावरती झाल्या आहेत. 4.3 षटकांचा खेळ झालाय. षटकातील 4था बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सचिन टू मिलिंद. थोडासा खाली राहिलेला चेंडू, यावेळेला बॅट आणि बॉलचं कनेक्शन काही झालं नाही आणि त्याच्याचमुळे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. संतोष जंगम या ठिकाणी उपस्थित झालेत एडवनवरून. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आग्री प्रीमियर लीग 2025 मध्ये. खाली राहणारे बॉल फलंदाजांची डोकेदुखी वाढवतात, पण सचिनचा आता कॉन्फिडन्स गेन होतोय मागच्या डॉट बॉलने. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 50. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न झाला. बघा, संधी तुम्हाला एकदा मिळेल, वारंवार मिळणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मात्र ती ग्रॅप करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. बॉलरला फॉलो करणं, बॉलरचा माइंड रीड करणं या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे. कारण पूर्वानुमान असला तर तुम्हाला स्ट्रोक खेळताना मदत मिळते, पण पूर्वानुमान नव्हता, जागेवरून खेळायचा प्रयत्न फसला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगली वापसी सचिनची. इथे मात्र कमबॅक केलंय सचिन घरत यांनी, असं म्हटलं तरी चालेल. पाहूया षटकातील शेवटचा बॉल घेऊन सचिन पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचांकडे दाद देखील यावेळेला मात्र मागितली गेली, परंतु त्याचं उत्तर काहीही मिळालेलं नाहीये.
5 षटकं पूर्ण झालेत. 5 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 50 जय बजरंग बिरवाडी या संघाची. तर काय झाले तिथे येस इट इज विकेट. विकेट जाते. मिलिंद गॉन बॅक टू द डगआउट. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. थँक्यू. चला आपण पहिला बॉल डिलिव्हर केला होता तो म्हणजेच 1:25 आणि आपण आता 25 मिनिटं घेतलेली आहेत. चला आपण लगेच 6व्या षटकाची सुरुवात करण्यास हरकत नाहीये. मंथनजी मागचा सामना जो आपण पाहिला तर 59 धावा चेस झाल्या नाहीयेत आणि त्याचमुळे आता एका चांगल्या स्थितीत आहे जय बजरंग बिरवाडी हा संघ असं आपण म्हणू शकतोय. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन खरं तर सागर कुडू यांचं पाहायला मिळालं ज्यांनी 24 धावांचं योगदान दिलं. मिलिंद आपला क्लास दाखवताना पाहायला मिळाले होते पण ते सुद्धा आता बाद झालेले आहेत. त्याचमुळे आता जोडी जी आहे हर्षल पाटील दीपेश पाटीलची जय बजरंग बिरवाडी संघाचा धावफलक कुठवर घेऊन जाते ते पाहणं रंजक ठरेल आणि शेवटच्या षटकासाठी बॉलर कोण येणार आहे तर हा देखील प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालाय. आपण पाहतोय आगरी प्रीमियर लीग 8वं पर्व आहे आणि आता तनिष्क बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. तनिष्क गावड क्षेत्ररक्षणाची सजावट चालू आहे. शेवटचं षटक आहे आणि माकड्यांच्याच याच मैदानावर प्रॅक्टिस करणारे तनिष्क आता पाहूया आपल्या संघाची मदत करतील का. कारण एका चांगल्या स्थितीत 10च्या गतीनं जय बजरंग बिरवाडी हा संघ पोहोचलाय 50वर 50 धावा 3 गडी बाद. जशी सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजगी करताना कल्पेशच्या वतीनं बाहडोलीची फुल टॉस बॉल होता पण लेग स्टंपच्या बाहेरचा अवांतर धावेने या षटकाची होते सुरुवात. यस बॉडी ब्रश डॉट बॉल येतोय. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने होते आणि तनिष्क जसा आपण उल्लेख करतोय मंथनजी की ज्या मैदानावर आपण सातत्याने वर्षभर खेळतो त्या मैदानाच्या खाणाखुणा तुम्हाला ठाऊक असतात. नक्कीच तनिष्ठला सर्व काही बारकावे माहिती आहेत या मैदानाचे आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा हा चेंडू डिलिव्हर्ड होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 51 धावा धावफलकावरती झाल्यात. आता पाहूया उर्वरित चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. 50 धावा झाल्यात. डिसिजन रिव्हर्स केले पंचांनी. दॅट वॉज फेअर बॉल. तर आता पुन्हा एकदा तनिष बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा वेळेस शफल झाले. वारंवार लेग स्टंपच्या बाहेरचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय पण यावेळेस फसले तनिष. एक धाव मिळेल जय बजरंग बिरवाडीला. 51 वरती 3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हर्षल आणि दीपेश यांच्यावरती आता नजरा असतील कारण की शेवटच्या 5 बॉलवरती किती धावा जमवल्या जातील कितीचं टार्गेट ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता पाहूया 5 चेंडू कसे होतील कारण की फलंदाज देखील आता पाहूया काय कमाल धमाल जय बजरंग बिरवाडी या संघाकरता करतील. तनिष्क आता पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. या डावात एकूण 12 डॉट बॉल्स आलेत. जय बजरंग बिरवाडी संघाला विचार करावा लागेल पण आता या डावात आपण हा व्हाईट बॉल आहे की नाही त्याची शहानिशा करणार आहोत. विश नेटवर्क लाईव्हच्या PCR रूम मध्ये तिसरे पंच आशुतोष व्यवहारी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लेट चेक. बॉल स्टंपवरून डिलिव्हर झालाय की लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. चांगलीच टेक्निकल टीम. हा व्हाईट बॉल आहे तर व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल आणि एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते आता 52वर. डॉटने सुरुवात झाली. हा सुद्धा जो बॉल होता तो लेग स्टंपच्या वरून ट्रॅव्हल होणार होता जो पहिला होता पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आपल्याला व्हाईट बॉल्स पाहायला मिळतात. त्याचमुळे तनिष्क याच मैदानावर खेळताना खेळपट्टीचा अभ्यास विसरला आहे का हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालाय. नक्कीच कुठेतरी लाईन अँड लेंथ भरकटली जाते तनिष्कच्या माध्यमातून असं म्हटलं तरी चालेल कारण की सातत्यानं आपण पाहतो लेग साईडचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय तनिष्कच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट नेतात. पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल खेळायच्या ऐवजी तो लेग स्टंपवरच तो पिच होतोय. खेळपट्टी खूप चांगली आहे सपाट आहे. 1 फॉर द ओव्हरची सूचना सुद्धा मिळाली आहे. त्यात लगातार 3 वाईट्स नको असलेला रेकॉर्ड आता तनिष्कच्या नावावर. धावसंख्या पोहोचते 53. सलग तिसरा चेंडू हा लेग साईडच्या दिशेने टाकला आणि तिन्ही चेंडू आपण पाहिले तर वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहेत. फलकावरती 53 धावा.
मंथनजी, एकाच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करून चालत नाही, इतर गोलंदाजांना सुद्धा ते डेडिकेशन दाखवावं लागते. कल्पेश पाटील यांनी चांगलंच स्पेल्स कंप्लीट केलं, पण त्यानंतर सचिन घरत, संजीत, आता तनिष आपल्याला पाहायला मिळत आहे. तनिषच्या वतीनं अजूनही सुरुवात तितकीच चांगली या शेवटच्या षटकाची झाली नाही, पण आता थोडा सल्ला विकेट किपरने तनिषला दिलाय. क्रॉस बॅटेड खेळलेत, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल थ्रू थोडा उशिरा बॅटिंग एंडला येतोय. 2 धावांची मदत मिळते. धावसंख्या पोहोचते 55. पुन्हा एकदा कल्पेश आपल्या गोलंदाजाला म्हणतायत की चेंडूचा कुठेतरी टप्पा तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील लेग साईडला होता, परंतु फक्त फलंदाजाने स्टिअर केलं, खेळून काढलं आणि यावेळेला आपण पाहिलं तर 2 धावा मिळवल्या आणि या 2 धावांनी अगदी एक चांगली टोटलपर्यंत संघ आगेकूच करताना दिसतोय. 57 धावा या झाल्यात फलकावर. स्वतःच्या संघावरचं दडपण वाढवून न खेळता प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकायचं असतं आणि तेच आता तनिषला करावं लागेल. कारण आता हर्षल एक फ्लेक्झिबल बॅटर्स आहेत आणि दीपेश पाटील अजूनही त्यांना स्ट्राईक मिळाला नाही आणि म्हणूनच जो दडपणाचा भाग आहे जय बजरंग बिरवाडी या संघावरचा, तो दडपणाचा भाग वाढवावा लागेल गोलंदाज तनिषला. पण ते स्वतःवर दडपण घेत आहेत. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण खेळण्यासाठी जातो, हा दडपण हा शब्द मैदानाच्या बाहेर ठेवून खेळायचा असतो. आता 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत तनिषने. आकुटप्याचा बॉल शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला डीप मध्ये पोहोचतील बॉलवर. एक सिंगल होते, पूर्ण फंबल झालेत आणि लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये बदलले. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 3 गडी बाद 57. 3 गडी बाद 57 अशी स्थिती पाहायला इथे मिळते. काय झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय तर या चपळता कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ऍक्टिव्हनेस पाहायला मिळाला आणि बॉलिंग एंडकडे थ्रो केला आणि रनआउटच्या माध्यमातून इथे एक विकेट जाते. थँक्यू. रिप्लेमध्ये आपण पाहूया. बघा, या ठिकाणी धावांची आवश्यकता आहेच, पण त्यासाठी घाई करण्याची गरज आहे का? शेवटच्या षटकामध्ये जेव्हा फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो, त्याचा फायदा गोलंदाजाला होऊ शकतो आणि त्याचमुळे तनिष्क जे दडपणामध्ये होते आता ते रिलॅक्स होतील. कारण आता बघा, धाव घेण्याचा मोह झाला आणि त्याचमुळे आता स्ट्राईकवर यायचं होतं फलंदाजाला. 2 फलंदाज एकाच एंडला, बॉलिंग एंडला थ्रो आणि त्यानंतर तनिष्कने कुठली चूक केली नाही आणि बेल्स ड्रिप, फलंदाज बाद. धक्का हा बसतोय टीमला. चौथा 57 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 65च्या अलीकडे की 65च्या पलीकडे कदाचित होऊ शकतात. इथून जर एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली त्या धावा होऊ शकतात. 3 चेंडू झाल्यात. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 57. खऱ्या अर्थाने या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर मिलिंदनं काय चोख काम बजावलं. कमालीची बॅटिंग मिलिंदच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर जय बजरंग बिरवाडी संघ 57 पर्यंत मजल गाठतोय. मंथनची 2 फलंदाजांच्या खात्यात जास्त चेंडू आलेत, सागर कुडू आणि मिलिंद पाटील, आणि दोघांनी चांगलं कॉन्ट्रीब्यूट सुद्धा केलंय, ते देखील विसरून चालणार नाही. ऑन साईडला स्वीप केलंय, पण तितका कॅज्युअल हा स्ट्रोक होता. बॉल धीम्या गतीने पोहोचतोय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध. तोपर्यंत 2 धावा मिळते आहेत. धावांना महत्व आहे म्हणून जय बजरंग बिरवाडी संघाचे फलंदाज प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 गडी बाद 59. 4 गडी बाद 59 अशी स्थिती पाहायला मिळते. 10.41 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग बिरवाडी हा संघ गाठत असताना प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 62 असं प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला स्क्रीनवरती दाखवत आहे. आता पाहूया या 2 चेंडूंवरती काय होईल. तर 2 संघ दैरित्र आई एकविरा ग्रुप माखणे आणि क्रिएटिव्ह 11 माखणे. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला बॉटम हँडचा वापर करून एलिव्हेशन तितकं मिळत नाही, पण बॉल काऊ कॉर्नर मिड विकेट झोन मध्ये अडवला जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल येतोय. या शेवटच्या षटकामध्ये 1 धावावर समाधान फलंदाजांचं व्यक्त होत नाहीये. प्रत्येक बॉलवर 2 किंवा त्यापेक्षा जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न साठी ओलांडलेली आहे जय बजरंग बिरवाडीने. 4 गडी बाद 61. 4 गडी बाद 61 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता या षटकातील शेवटचा बॉल आणि जसा शेवटचा बॉल होईल त्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्सकडे देखील आपण जाणार आहोत, जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसणार आहेत. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि आई एकविरा ग्रुप. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. शॉर्ट लेन हुक केल्या बॉलला आणि धावांची भूक पूर्ण केली जाते. बॉल लॉंग लेग क्लिअर करताना सीमारेषा पार. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 65. 4 गडी बाद. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज असेल, ती म्हणजे टीम रिहान सुपर किंग्स बहाडोलीला. धन्यवाद, थँक्स. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील जाणार आहोत. संतोषजी जंगम साहेबांचा या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत.
संदेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आगरी प्रीमियर लीगच्या वतीने आपण संतोष जंगम साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान हा करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय संतोष जंगम साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हा केला जातोय आगरी प्रीमियर लीग 2025 च्या वतीने. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, स्पर्धा कुठेही असू द्यात पण त्यांचं योगदान आपण सातत्यानं पाहतो. असे संतोष जंगम साहेब एडवन वरून खास या ठिकाणी आगरी प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी आलेत आणि साहेबांचा हा झालेला स्वागत आणि सन्मान आपण पाहत आहोत. हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर सागर कुडू काय कमालीची बॅटिंग केली, 16 बॉल आणि 24. त्यानंतर आपण पाहिलं तर मिलिंद 22, प्रतीक पाटील काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत, हर्षल पाटील हे देखील 4, दीपेश पाटील 8 धावा. आणि असं मात्र आपण बॅटिंग स्कोर कार्ड पाहिलं 65 वरती पोहोचले जय बजरंग बिरवाडी. आणि त्यानंतर आपण पाहिलं बॉलिंग अटॅक जर आपण पाहिला तर रिहान सुपर किंग्स बहाडोलीचा कल्पेश पाटील 2 ओव्हर्स त्यानं टाकल्या, 11 रन दिले, 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर सचिन गरत याला आपण पाहिलं, त्यानं त्याच्या षटकामध्ये देखील 2 षटकांचा त्यानं स्पेल टाकला, 27 रन दिले, 1 विकेट त्यानं प्राप्त केला. आणि संजित पाटील 1 षटक 12 रन आणि 1 विकेट संजितनं देखील प्राप्त केली. असे एकत्रितपणे आपण पाहिलं तर 6 षटकं पूर्ण झाली. 6 षटकांच्या खेळानंतर जय बजरंग बिरवाडी या संघाची धावसंख्या आपण पाहिली 65. 66 धावांचं लक्ष्य रिहान सुपर किंग बहाडोली या संघासमोर ठेवलं गेलंय. हॅलो चेक. जसं दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होईल, आमचे 2 समालोचक मित्र इथे जॉईन होतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या आपण ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा आवाज आणि अक्षय पांडव यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मंथनजी गरत आणि मनीषजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. आजच्या दिवसामध्ये आमच्या समोर जोडले गेलेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल अक्षयजी पांडव, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम, वेलकम. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि करूया आपण टॉस. आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8 आपण पाहतोय. 2 संघाचे कॅप्टन हे समोरासमोर आहेत. एका बाजूला क्रिएटिव्ह 11 माकणे संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई एकविरा ग्रुप माकणे. नवीनजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन पिन करणार आहोत. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहिलं तर APL आणि दुसऱ्या बाजूला 2025 क्रिएटिव्ह 11 माकणे संघ. या ठिकाणी मात्र आई एकविरा ग्रुप या ठिकाणी 2025 या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. इलेक्ट्रिक फर्स्ट अगोदरची एक मॅच तुम्ही खेळलेला आहात, कसं वाटतं या मैदानावरती खेळताना? काय तुमचा आढावा आहे? हा मैदानाचा आढावा कसा तुम्ही घेतलाय? कमिटीने खूप मेहनत करून ग्राउंड चांगलं बनवलंय, खेळायला पण मजा येते. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कौल आई एकविरा ग्रुप माकणी या संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. तिथे 4 व्हीलर आहे, तर प्लीज थोडीशी ती सरकवा जेणेकरून खेळाडूंच्या डोळ्यावरती त्याची किरण येणार नाहीत, याची दखल घ्यायची आहे. चला आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तिथे आमचे 2 समालोचक मित्र हे सज्ज आहेत. या ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा आवाज आणि अक्षय पांडव सरांचा आवाज. धन्यवाद. मॅचकडे जाऊया. एक महत्वपूर्ण मुकाबला सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जय बजरंग बिरवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये रिहान सुपर किंग्स बहाडोली, ज्यामध्ये जय बजरंग बिरवाडी संघ पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळाला. आणि पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी धावफलकावर 65 धावा या धावफलकावर जोडल्या आणि 66 धावसंख्येचं आव्हान त्यांनी सेट केलंय. आणि या 66 धावसंख्येचं आव्हान धावफलकावर लावण्याकरता सलामीची जोडी रिहान सुपर किंग्स बहाडोली या टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. कल्पेश ओपन करण्याकरता आलाय. प्राक्तन किनी त्याच्या साथीनं तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतनं प्रत्येकाला पाहायचा आहे. म्हणूनच तर हा प्रेक्षक वर्ग या मैदानावर उपस्थित झालाय. त्या तमाम प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील उत्तरार्धाच्या खेळाकरता. आणि तो उत्तरार्धाचा खेळ सुरू झालाय. पहिल्या ओव्हर करता
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता दीपेश पाटील. चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण एक चांगलं टार्गेट सेट केलंय. 66 या धावसंख्येला 6 ओव्हरमध्ये धावफलकावर लावायचं आहे. पहिला बॉल शफल झाला, जागा बनवली, मात्र बॉलला योग्य ती जागा दाखवत असताना चुकी झाली. शॉर्ट स्क्वेअर लेग च्या क्षेत्रामध्ये एक चांगला कॅच तिथे कॅरी केलाय, विकेट मिळवली. व्हेरी फर्स्ट बॉलवर पहिला झटका, पहिला हादरा रिहान सुपर किंग्स बहाडुलीला. हा बॉल आपण पाहू शकतायत हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा फटका तर जरूर होता, परंतु तिथे फिल्डर होते सागर कुडूला आपण पाहतायत. ब्रँड ऑफ बहाडोली सेलिब्रेशन पहा, सागरच्या चेहऱ्यावर एक अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत ही क्लॅरिटी आहे विश नेटवर्कची. अतिशय सुंदर कॅप्चर जो चेंडू केला गेलाय, परिपूर्णतः टेनिस बॉलचा जो सिम्बॉल आपण पाहतायत तो स्पष्टपणे दिसत असताना यावरून अक्षय आपण पाहू शकाल कॅमेरा वर्क अप्रतिम पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट कॅच. चला, नवीन बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण फलंदाज बाद झाल्यानंतर अनेक 4 व्हीलर तिथे उभी आहे. त्या 4 व्हीलर मालकांना आम्ही विनंती करतोय की आपण ती गाडी तिथनं थोडीशी बाजूला घ्या, कारण त्यामुळे डॉन किलर बिरवाडीचा जो डगआउट आहे किंवा क्रिएटिव्ह 11 माकणेचा डगआउट आहे, तिथनं मागे एक ईव्ही गाडी उभी आहे, तिचा मिरर येतोय मैदानामध्ये. इथे फटका चांगला आहे, बॉल हवेत, मात्र क्षेत्ररक्षकांकडनं चुकी. तिथे दुखापत झाली का पहिला चेक करून घ्या. पहिल्यांदा दोन्ही त्या खेळाडूला तपासून घ्या. सावलीत बसव त्याला, 2 मिनिटं सावलीत बसव. हर्षल त्या ठिकाणी आले होते आणि दोघांमध्ये थोडीशी टक्कर पाहायला मिळाली. पहा, ज्या वेळेला आपण अक्षय पाहतो की रनिंग बिटवीन द विकेट करतो त्यावेळेला एक एक्झॅक्टली एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय आपल्याला वापरावा लागतो. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये फिल्डिंग करताना तुम्हाला सुद्धा त्या गोष्टींचा, त्या शब्दांचा वापर करावा लागतो, परंतु इथे तसं घडलं नाही आणि टक्कर झाली. जास्तीत जास्त दुखापत झाली नाही हर्षलला. निश्चित ग्रामीण भागातील खेळाडू आहेत आणि छोट्या मोठ्या दुखापतीला भीक कधीच घालत नाही. हे आमचं ग्रामीण टेनिस बॉलचं क्रिकेट आहे. हेमेंद्र घरत स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. इथे मात्र फटका बॅटच्या मधनं निघालाय, मात्र तेवढंच प्रॉपर कनेक्शन नाहीये, टोच्या जवळ लागलाय, त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट जे बहरत गेलं, मात्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू हा शेतामधनं किंवा मग व्यवसाय सर्व सांभाळून येणारच असतो प्रमोद. कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट जे खेळलं जातं ना, विशेषतः एक गाव एक संघ, त्यामध्ये खेळाडू हा दुहेरी भूमिकेमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला क्रिकेटर, मात्र मैदानाच्या बाहेर घरची खूप मोठी जबाबदारी सांभाळून खेळ करणारा खेळाडू. यावेळेस मात्र हा बॉल प्राक्तन अगदी सेफ झोन मध्ये खेळलाय, कारण कुठलाही क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये, त्यामुळे 2 धावा घेण्याची संधी इथे जरूर असेल. 2 रन इथे इझिली कंप्लीट केल्यात. आदरणीय सन्माननीय संतोषजी जंगम सर एडवन एक क्रिकेट दर्दी आपल्याला पाहायला मिळतात. 1 शॉट रन आहे. यांच्याकडून 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच संतोषजी जंगम साहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद. चहाडेच्या मैदानात आले, तिथे सुद्धा आपण पाहिलं तर त्यांनी आर्थिक सहाय्य केलं. रॉकी ग्रुप चषकाला आले, तिथे सुद्धा आर्थिक सहाय्य त्यांचं पाहायला मिळतं आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा एक दानशीर व्यक्तिमत्व म्हणून पाहायला मिळतात. ऑफ साईडला विदिन सेकंदामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगले एफर्ट घेतले होते अक्षय. यावेळेला आपण पाहिलं तर फिल्डरने ॲब्सोल्युटली सुपर फिल्डिंग. तुषार किनीला आपण पाहतात एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकाल. हे रिप्लेमध्ये पहा, ऑफ साईडला चिप शॉट खेळला गेला होता. ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, तिथे तुषार किनी झुकले होते, वाकले होते, परंतु चेंडू चिपकला नाही असं म्हणायला वावगं ठरणार नाही, परंतु एक चांगले एफर्ट पाहायला मिळाले. 1 रन. निश्चित हा झेल झाला असताना जसं तो हँडसम क्रिकेटर उल्लेख केला ना, हा हँडसम कॅच असू शकला असता. तिथे पुढचा बॉल, इथे लोअर फुल टॉस समोरच्या बाजूने लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तन्मय. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल इथे मिळाली. एकाच विभागातनं बिलॉंग करणारे 2 खेळाडू आहेत, प्राक्तन आणि हेमेंद्र सध्या मैदानामध्ये आहेत. एक चांदीप गावाला तर एक शिवनसई गावाला बिलॉंग करणारे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये
फलंदाजी करण्याकरता आलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ गोलंदाजानं आपल्या नावावर केलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट आली होती आणि त्यानंतरच्या 5 बॉलवर आल्यात त्या फक्त 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 6 धावा 1 विकेटच्या पतनानंतर 66चा पाठलाग करत असताना टीम रिहान सुपर किंग्स बहाडोली. रिहान सुपर किंग बहाडोली टीम आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करणारा जे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत, हेमेंद्र घरत आणि प्राक्तन किनीला आपण पाहू शकतायत. एकंदरीत टार्गेट सेट केलं गेलंय 66 रनचं आणि 6 धावा फलकावर 11च्या सरासरीने खेळायचं आहे. परंतु इथे गोलंदाजाचं मी दीपेश पाटील यांचं कौतुक करीन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं, अचूक टप्प्यावर आणि भेदकता काय असते याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं गेलं आणि दोन्ही फलंदाजांना मात्र जखडवून ठेवलं गेलं. कम्पॅरिझन करताना आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा विचार करता फक्त 3 धावा होत्या आणि 1 विकेट, म्हणजे तदनंतर अप अँड डाऊन आपण पाहू शकला. दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या, तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर भरपूर 11 धावा आल्या, तदनंतर 12 धावा आल्या, तदनंतर 14 धावा आल्या आणि 15 धावा. म्हणजे जो ग्राफ होता तो मात्र यावेळेला डाऊन झाला नाही, तो मात्र वाढत गेला आणि ही सिच्युएशन आता करावी लागणार आहे प्रतिस्पर्धी संघ रिहान सुपर किंग बहाडोली टीमला. सागर कुडू अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ साईडला हलकेशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहे. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले गेले. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं अक्षय, आणि ज्या पद्धतीने आतुरता लागलेली असते प्रत्येकाला या स्पर्धेची, आणि आज खेळाडू चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. निश्चित ते चांगलं प्रदर्शन या दोघांनाही करावं लागेल. 2 युवा खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत, हेमेंद्र आणि प्राक्तन. चांगल्या खेळाकरता ओळखलं जातं प्राक्तन. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज ते प्राक्तनच्या नावापुढे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालंय. अपील जरूर केली गेली आणि इथून आपण पाहतायत प्राक्तन केने दर्शवत असताना पायावर जाऊन चेंडू आदळला. ऍब्सोल्युटली प्लम. प्राक्तन थोडेसे कॉन्फिडेंटली होते की बॅटची एज लागले, परंतु इथे पंचांचा ॲक्युरेट लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने साहिल पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर दर्शवत असताना 7 वर 2 धक्के बसले गेलेत. काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत. महत्वाची विकेट होती, प्राक्तनला तिथे माघारी परतवलंय. या टीमचा कॅप्टन आहे प्राक्तन, आणि इथे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे अगदी क्लिअर प्लंप आहे, बरोबर मधोमध सापडलाय आणि तिथे प्राक्तनला माघारी परतावं लागलंय. सचिन घरत लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर ब्रँड ऑफ पारगाव. हेमेंद्र घरत एका साईडला आपण पाहतायत. आज बोलबाला राहील का हेमेंद्र घरत विश्वजित ठाकूरचे मोठे बिग फॅन आहेत. ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये अतिशय चांगला दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. हे पाहू शकतायत आपण. अगदी प्लम होता आणि पायावर जाऊन चेंडू आदळला. कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. असं वाटलं होतं प्राक्तनला की बॅटची एज कधी कधी होतं असं अक्षय, ज्या वेळेला आपण पाहतात की तुमच्या पायावर जाऊन चेंडू आदळतो त्यावेळेला बॅटची एज कधी कधी लागते, परंतु तसं ते जाणवत नाही. आणि त्यासाठी पंच लेग स्क्वेअरचे पंच जे होते अजित म्हात्रे सर यांनी परफेक्ट त्या वेळेला इशारा दिला आणि तिथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 7 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. सागर कुडू काय गोलंदाजी केले. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. यावेळेला क्लीन बोल्ड दांडी गुल. काय गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. अगोदर LBW ची विकेट मिळाली आणि आता क्लीन बोल्डच्या माध्यमातून सुपर बॉलिंग. नेहमीच आपण पाहतो की फलंदाजांना आपण इज ऑन अ फायर म्हणतो, परंतु आता इथे फायर झालाय सागर कुडू. चांगली गोलंदाजी. याआधी ही त्याच टप्प्यावर बॉल होता आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर त्याच टप्प्यावरनं हलकासा हात आला आणि यष्टी उद्ध्वस्त केली. चांगला विचार आहे. थोडासा खाली राहत आहेत बॉल जर आपण पाहिले ना तर टप्पा खाल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी त्या बॉलमध्ये नाही आहे. इथे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे. टप्पा खाल्यानंतर अगदी सरळ ब्लाइंड स्ट्रोक होता. फलंदाजाची नजर त्या चेंडूवरची पूर्णपणे हटली होती आणि त्याचाच फायदा इथे मिळाला गोलंदाज सागर कुडूला. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवल्यात. इज ऑन अ हॅट्रिक. संधी आहे इथे हॅट्रिक कंप्लीट करण्याची. हेमेंद्र घरत जो मैदानामध्ये साबूत आहे, मात्र त्याच्या साथीनं इथे कोण उभा राहील. नवीन फलंदाज आपण खूप जास्त वेळ घेत आहे. सातत्यानं आपल्याला सांगितलं जातं, याआधीही विकेट गेली तेव्हा आम्ही हे दर्शवलं होतं की तुम्हाला विकेट गेल्यानंतर लवकर मैदानामध्ये यायचंय. नवीन फलंदाज प्रवीण घरत मॅन फ्रॉम सोनावे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय.
आणि इथे मैदानामध्ये त्याला उभं राहावं लागेल. प्रमोद, जर थोडासा वेळ त्यानं घालवला तर रन्स बनू शकतील. हो, निश्चित स्वरूपात रन बनतील, परंतु त्यासाठी त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाची भूमिका असणार आहे क्रिकेटच्या खेळात. सागर कोडिजानो हॅट्रिक. इथून हा बॉल आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. इथे वाईट बॉल येत असताना आता हॅट्रिकची संधी हुकली गेली. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्मान्य काशीराजजी तरेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अजितजी गावड यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. हॅट्रिकची संधी हुकली. तिथून ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. पहा, दबाव आहे फलंदाजांवर. प्रवीण घरत एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, भरपूर स्ट्रोक त्याच्याकडे आहेत. कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत. जे क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली आपण पाहू शकाल ते प्रवीण घरतकडे आहेत, परंतु आता संकटात संघ सापडलाय आणि इथून त्याला बाहेर काढायचं असेल तर एक इतिहास रचावा लागेल. हे काशीनाथजी तरेसाहेब आहेत आमच्या ऑन स्क्रीनवर आणि अजितजी गावड माकणे यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. अग्री प्रीमियर लीगचा पर्व 8 आपण पाहताय. 7 पर्व व्यवस्थितरित्या आपण पाहू शकलात. 8व्या पर्वामध्ये आता आपण पोहोचलोय. आजच्या दिवसापासून 12 तारखेपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. एक अग्री बांधवांचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेची ख्याती पाहायला मिळते. ऑन साईडला फटका तर छान आहे. फ्लिकचा फटका खेळला गेलाय. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दीपेश पाटीलला पुढे सरसावत असताना मॅन फ्रॉम उमरोळी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. काय म्हणशील अक्षय, ज्या पद्धतीने 10 रन झालेले आहेत, 3 गडी बाद झालेत, म्हणजे दोन्ही जे षटकं होती पॉवर प्लेची मॅन्डेटरी, ती दोन्ही षटकं दोन्ही गोलंदाजांच्या नावावर वर्चस्व गाजवत असताना आणि प्रतिबिंब उमटवलं गेलं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. निश्चित चांगली गोलंदाजी होती, कारण समोर चांगला बॅटिंग अटॅक होता. या चांगल्या बॅटिंग अटॅकच्या विरोधात जर तुम्ही एवढी चांगली गोलंदाजी करू शकताय म्हणजे येणाऱ्या काळात तुमच्याकडनं आणखी चांगलं क्रिकेट जे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण प्राक्तन किनीसारखा एक चांगला खेळाडू, कल्पेश सारखा एक खेळाडू ज्याला माघारी परतवलंय, त्यामुळे या गोलंदाजाने निश्चित प्रभावित केलं. या मॅचमध्ये जो मारा गरजेचा होता किंवा या मॅचमध्ये ज्या पद्धतीचा खेळ गरजेचा होता ना, तो खेळ या गोलंदाजांनी अगदी योग्य तऱ्हेने दाखवलाय. कारण पहिली मॅच आहे जिथे तुम्हाला लक्षात येतं तुमच्याकडनं नेमका चुका काय होत आहेत. तुम्ही बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला पाहिजे का, तुम्ही गोलंदाजीमधला क्रम तो सुधारला पाहिजे का. त्यामुळे या मॅचमध्ये जर चांगला खेळ झाला तर मग तिथे तुम्हाला पुढे जाऊन खूप जास्त चेंजेस करण्याची गरज लागत नाही. मात्र पहिल्या मॅचमध्ये जर पराभव वाटायला आला ना तर मग ते चेंजेस आहेत ते वाढतात. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे सुरू झालाय आणि दीपेश पाटील ज्याला कंटिन्यू केलं गेलंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याची कामगिरी अगदीच उल्लेखनीय होती. त्यामुळे त्याला इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलंय. हेमेंद्र घरत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हेमेंद्रला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपल्यामधली गुणवत्ता त्याला मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करावी लागेल. यावेळेस मात्र थोडासा शरीरापासून दुरून खेचलंय या बॉलला समोरच्या बाजूला. 1 रन तिथे कंप्लीट झाली. दुसरी करता दोघांमधलं कॉलिंग मध्ये गडबड आहे. हा ना ते पाहायला मिळालं. दोघांमधलं कॉलिंग ते योग्य तऱ्हेचं असणं गरजेचं आहे आणि त्याचाच कुठेतरी अभाव. त्यामुळे 1च रनवर समाधान मानावं लागलं. ज्या 1च्या मदतीनं नेल्सन 11 धावा या राफलकावर आहेत 3 विकेटच्या पतनानंतर. थोडंसं खराब प्रदर्शन आपण म्हणू शकतो सुरुवातीलाच या डावाच्या, कारण तुम्ही 66चा पाठलाग करताय. पर ओव्हर 11ची सरासरी तुम्हाला गाठायची आणि तुम्हाला पर ओव्हर 11 लावायचे असताना तुम्ही अतिरिक्त 7 बॉल घेतलेत. फटका समोर उडवलाय. बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, सीमा रेषा पार. इथे येतोय एक दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक. षटकार 6 ओव्हर द बॉलर हेड. एक चांगला स्ट्रोक प्रमोद इथे आपल्याला पाहायला मिळाला. पहा, रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने हलकेसे शफल झाले होते. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला आणि सरळ चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय कॅमेरामॅनने कॅमेरा वर्क दाखवत असताना सरळ चेंडूला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक क्षणाला निर्णायक हा संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. 17ला 3 धक्के. रेहान सुपर किंग बहाडोली टीमचे अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर आय थिंक सो 49 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. प्रवीण घरत यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये कुणी क्षेत्ररक्षक नाही आहे मिडॉन मध्ये आणि त्याचा फायदा मिळेल कारण त्या क्षेत्रामध्ये बॉल पडला. त्यामुळे 2 धावा
इथे चांगली रनिंग बिटवीन विकेट, दोघांमधलं कॉलिंग आता जुळतंय प्रमोद. याआधी थोडीशी गडबड पाहायला मिळत होती, मात्र यावेळेस 2 रन अगदी योग्यतेने घेतल्यात. षटकारानंतर यावेळेला 2 धावा जरूर येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर तुमची जी मानसिकता असते ती मानसिकता चेंज होत नाही. सिंगल डबलला तुम्ही महत्त्व द्यायला हवं. प्रत्येक बॉलला षटकार चौकार येणे भाष्य नसते. यावेळेला पर्याय म्हणून आपण पाहू शकता तेव्हा तुम्ही षटकार चौकार जरूर यायला हवेत. परंतु अशा सिच्युएशनमध्ये 3 विकेट डाऊन झाल्यानंतर 3 विकेट गेल्यानंतर एक रिस्पॉन्सिबिलिटीने खेळणं हेच फलंदाजाचं कर्तव्य असतं आणि ती जबाबदारी आतापर्यंत प्रवीण घरतने स्वीकारले आणि त्याला सुरेख साथ हेमेंद्र घरत सुद्धा देताना पाहायला मिळतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. अपील स्ट्रॉंग आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आहे. त्या बोटाप्रमाणे सरळ आता फलंदाजाला तंबूकडे जावं लागेल. विकेटचं पतन. विकेट नंबर 4. चौथा झटका इथे लागलाय खेळाडू बाद. आपण डीजे प्रतिमा अजंत्र पाहायला मिळतो. बॅटची एज होती आणि स्वतःहून प्रवीण घरत या ठिकाणी बाहेर निघत असताना पाहायला मिळतात. हे तुमच्या अंगी स्पोर्ट्समॅनशिप असायला हवी आणि ते प्रवीण घरतने जरूर दाखवून दिलं गेलं. त्याच्या जागी आता राहुल घरत येताना पाहायला मिळतो. या खेळाडूकडे सुद्धा कॅलिबर आहे, परंतु सिच्युएशननुसार खेळण्याची कला ही काही प्रमाणात खेळाडू असतात त्यांच्याकडे ती अवगत असते. आता इथे तेच करावं लागणार आहे. इथे विकेट्सवर विकेट मिळत आहेत. इंटरव्ह्यूल विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावर भेदक मारे केलेत दीपेश पाटीलने, अप्रतिम गोलंदाजी, नेत्रदीपक आणि खेळपट्टी जणू काय त्याच्या प्रेमात पडलेले आहे. सुपर बॉलिंग. निश्चित एक षटकार आला त्याच्या या ओव्हरमध्ये, मात्र त्यानंतर अगदी चांगलं पुनरागमन त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र तिथे एक सिंगलच्या उद्देशाने खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान बॉल गेलाय, जोपर्यंत उचलला चांगली रनिंग बिटवीन विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाली. 2 रन तिथे इझिली कंप्लीट केले. या 2च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 21 या आकड्यावर सुस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण या ओव्हरमध्ये 11 आल्यात. ह्याच 11ची सरासरी तुम्हाला गरजेची आहे. थोडेसे 1 ओव्हरमध्ये मागे जरूर पडलेत, मात्र येणाऱ्या ज्या ओव्हर आहेत त्यामध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न इथे निश्चित केला जाईल. अजूनही दीपेशच्या ओव्हरचा 1 चेंडू शिल्लक आहे. 17 धावा त्यानं एकंदर 11 चेंडूमध्ये खर्च केल्यात. तोच दीपेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन जाण्याकरता. ऑफ्टमोरनं समोरच्या बाजूनं खूप चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोफ. बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकाराच्या मदतीनं या ओव्हरला मोठं केलंय असंच म्हणावं लागेल प्रमोद, कारण जिथे रन्स बनत नव्हत्या तिथे ओव्हर नंबर 3 मध्ये तब्बल 15 धावा आल्यात. चांगली बॅटिंग. ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये उतरला तेव्हाच मी सांगितलं की या खेळाडूकडे कॅलिबर आहे आणि त्याच पद्धतीने खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती रिहान सुपर किंग बहाडोली या टीमची 25 या धावसंख्येवर. कंपॅरिझन करताना 3 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ जय बजरंग बिरवाडी या टीमची धावसंख्या होती ती 24, 3 धक्के लागले होते. परंतु आता इथून सिच्युएशन काय आहे तर बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 रन्स आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग जवळजवळ 41 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 41 रन. चांगली मॅच. खूप जास्त नाही प्रमोद, मात्र 13 रन्स तुम्हाला इथनं पर ओव्हर जोडायचे आहेत. 13-14 रन्स तुम्हाला पर ओव्हर घ्यायचे आहेत आणि 13-14 रन्स तुम्ही पर ओव्हर सहजतेने घेऊ शकत नाही. एक मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये गरजेचा आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक षटकार जर आला तर मग इथनं येणारे 3 ओव्हर त्यामध्ये 41 धावा या धावफलकावर लागू शकतात. त्या कॉन्फिडन्सनं मैदानाच्या आतनं बॅटिंग करावी लागेल. मैदानामध्ये हेमेंद्र घरत आणि राहुल घरत 2 खेळाडू आहेत. हेमेंद्र सेट आहे, कारण त्यानं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये तो 7 वर बॅटिंग करतोय. त्यामुळे त्याच्याकडनं आता सर्वाधिक अपेक्षा या टीमला निश्चित असतील. निश्चित स्वरूपात अपेक्षांचं ओझं घेऊन मात्र नेहमीच प्रेक्षक वर्ग येत असतात, अपेक्षा असतात त्यांच्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक, कॉटन बोल्टची संधी आणि या वेळेला सागर कुडू कोणतीही चूक करणार नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. गॉन. बरसतिया पावसाच्या धारा सुटलाय थंडावा गार गार वारा. बरसतिया पावसाच्या धारा सुटलाय थंडावा गार गार वारा. माझी आईची Thank you, Bridget. दारा. इथे बघितलं तर आपण मैदानाच्या आतमध्ये आडव्या पट्ट्याचा वापर करताना एक मोठा फटका सजवायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये, त्यामुळे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाली गोलंदाजा करता आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी केला आणि हेमेंद्रच्या पारीचा इथे अंत केला. त्याला माघारी परतावा लागला. एक मोठी विकेट इथे मिळाली आहे, कारण अर्धी टीम आता प्रमोद तंबूजा असलेला जाऊन पोहोचली आहे. इथनं येणारे जे चेंडू आहेत त्यामध्ये तुम्हाला 41 धावा बनवायच्या. सोपं नाही आहे, थोडंसं कठीण आहे, मात्र अशक्य मुळीच नाही.
प्रयत्न जर तुम्ही केले तर निश्चित यश तुम्हाला मिळतं. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. जो प्रयत्न करतो त्याला नशिबाची साथ किंवा ईश्वराची साथ नक्की मिळते. आणि तेच इथे मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. थोडीशी आक्रमकता आणि दाहकता तुम्हाला मैदानाच्या आतमधनं दाखवावी लागेल, कारण ही वेळ मैदानामध्ये तुम्हाला शांततेने खेळ करण्याची नाही आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही मैदानामध्ये आल्यानंतर लगेचच तुम्हाला मोठ्या फटक्यांचा अवलंब करावा लागेल. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला बॅकफुटला गेले, अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला आणि सरळ चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मधोमध. क्लास, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गौरवजी तरे यांचं चौकाराने स्वागत, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज बायसिकल या स्पर्धेला सौजन्य केले गेले. जीटी अर्थातच आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं करूया वेलकम. अतिशय चांगला फटका होता. अक्षय ज्या पद्धतीने मास्टर माइंड हा स्ट्रोक पाहायला मिळाला, गतीचा परिपूर्ण गोलंदाजाचा वेगेचा फायदा उचलला, पुश केलं, बॅकफुटला गेले आणि अतिशय हा मात्र एक प्रेशराइज जे होते ते मात्र रिलीज करणारा हा चौकार पाहायला मिळाला. निश्चित चांगला होता ऑन मेरिट. मगाशी मी म्हटलं ना की तुम्ही बॉलच्या मेरिटवर बॅटिंग केले तर निश्चित रन मिळतील. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी अप्रतिमतेनं हा फटका त्यानं तिथे सजवला. इनफिल्डच्या वरनं खेळला, त्यामुळे कुठलाही धोका नव्हता. अगदी निर्धास्त होऊन या 4 रन्स त्याला मिळवता लावले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. बॅकअपसाठी फिल्डर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन अर्जित केली जाईल लेग बाईच्या स्वरूपात. आशुतोष व्यवहारे सर दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला चांगली बॅटिंग आणि बॉलिंग करावी लागणार आहे. सागर कुडू पुढील बॉल. यावेळेला कंट्रोल मात्र राहुल गरजचं जरूर होतं. सागर कुडूचं कंट्रोल नव्हतं, त्यासाठी आशुतोष व्यवहारे सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत आणि 1+1 अशा 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 32. या धावसंख्येवर 1-1 रन्स वाढतायत आणि दबाव थोडासा जो आहे तो मात्र यावेळेला विस्तारित होण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. रन्स कुठून येत आहेत आणि कशा येत आहेत ते मॅटर करत नाही ना, रन्स येणं ते गरजेचं आहे. इथून जागा बनवली, दिलं आणि सरळ चेंडूला मात्र पाठवलंय. तुषार किनी पुढे सरसावतील. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. चुकीला माफी नाही ही अपेक्षा नव्हती तुषार किनी यांच्याकडून. चौकार मिळाला. इथून कदाचित रिदम पकडला जाईल. अक्षय, निश्चित तुम्ही खूप जास्त हलक्यामध्ये कुठल्याही मॅचला घेऊ शकत नाही, कारण ज्यानं क्रिकेटमध्ये हलक्यात घेतलं त्याचा परफेक्ट कार्यक्रम या क्रिकेटने केलाय. जरी 5 विकेट गेले असले ना तरी इथनं येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये जर गफलत केली तर ही मॅच इथनंही विपक्षी टीमच्या बाजूने झुकू शकते, कारण हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. इथे 11व्या नंबरचा फलंदाज षटकार मारण्याची ताकद ठेवतो. यावेळेला ऑन साईडला एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन्स ऍड होईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता बॅट हवेत आणि मिलिंदने काय जबरदस्त विकेट किपिंग करत असताना स्टंपला चेंडू स्पर्श केला. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळत असताना बॅक टू द डगआउट. संचितला आपण पाहत आहेत. चुकी केली प्रमोद, कारण मला वाटतं इथे दुसऱ्या रनची गरज नव्हती, कारण विकेटची संधी होती. कारण तुमच्या ऑलरेडी खूप साऱ्या विकेट्स गेल्यात. तुम्ही जर बहरात आलेत, लयामध्ये आलेत, मॅचला आपल्या बाजूने खेचण्याकरता चांगले प्रयत्न करतायत, तर तिथे या पद्धतीची हराकेरी ती मुळीच बनत नव्हती. 1 रननं जर समाधान मानलं असतं तर येणाऱ्या बॉल्समध्ये चांगली फलंदाजी करताना संजितला इथे रन्स बनवता आले असतात, कारण त्याचा स्ट्राईक रेट त्याकडे जर आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये त्यानं 9 रन्स बनवल्या होत्या. त्यामुळे तो विकेटवर उभं राहणं कुठेतरी गरजेचं होतं. ही हरागिरी केली आहे. मी म्हणतो ही आत्महत्या त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. 37 धावा 6 विकेटच्या पतनानंतर 3.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. तर यावेळेला रेहान सुपर किंग बहाडोली टीमचा बॅटर आपण पाहू शकता सचिन किनी येत आहेत. खेळाडूकडे सुद्धा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याची क्षमता आहे. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला अवगत होईल का, परंतु इथे सागर कुडूने कमबॅक केला. 1 चौकार जरूर आला. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, त्यानंतर लेग बायज वाईटवर 2 धावा आल्या. अशा प्रकारे आतापर्यंत जर बॉल पाहिले तर 5 बॉल हाताळले गेलेत, म्हणजे येणारे 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 29ची आवश्यकता असेल. 13 बॉल 29 रन. टॅप केला जातो यावेळेला अंडरम बॉक्स स्टाईल मध्ये. सिंगल तर मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 4 षटकांमध्ये 38 रन, 12 बॉल, 28 रनची आवश्यकता आहे रेहान सुपर किंग बहाडोली या टीमला. तत्पूर्वी चर्चा जारी राहील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आपण सुभाजी कदम यांना संधी. थँक्यू. इथे पूर्वार्धाचा खेळ जर आपण पाहिलं ना तर स्लॉग ओव्हर मध्ये म्हणजे अंतिमच्या ज्या 2 ओव्हर्स होत्या त्यामध्ये ज्या 27 रन्स आल्या होत्या ना त्या इथे कुठेतरी मॅटर करतायत. कारण त्या शेवटच्या 12 बॉलमध्ये 27 आल्या होत्या. इथे 12 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 28ची गरज आहे. म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे. ही मॅच कुठल्या एका बाजूच्या टीमच्या बाजूने झुकलेली नाही आहे. इथे जर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला तर विजय निश्चित संपादित होऊ शकतो. आणि असं म्हणतात ना तुमच्या विरोधात गेलेल्या मॅचलाही रस्ता बदलून तुमच्याकडे यावं लागतं जर तुमच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असेल. तुम्ही स्वतःला जर हे सांगितलं ना की मी ही मॅच जिंकून देईनच तर मग जी पराभवाची वाट आहे ती बदलते आणि विजयाच्या वाटेवर तुम्ही जाऊ लागता. त्यामुळे तशीच एखादी चांगली इनिंग या दोन्ही फलंदाजापैकी एका फलंदाजाला मैदानाच्या आतनं साकारावी लागेल. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतायत नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही हे शब्द खूप महत्वाचे, खूप काही सांगून जातात. परंतु त्यासाठी असावा लागतो आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. कारण गुगलवर तुम्हाला आत्मविश्वास नावाचे शब्द जरूर मिळतील परंतु तो स्वतःला आत्मसात करावा लागतो. आता ते करावं लागणार आहे. तन्मय आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म गोल्डन इरा. पहिलाच बॉल खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी, बॅट हवेत फिरते. सचिन किनी ह्या वेळेला राहुल करत यांना सांगतायत यू वेट राहुल करत. अजून येणारे 11 बॉल आहेत. 28 रनची आवश्यकता. तन्मय एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि योग्य ठिकाणी तन्मयला गोलंदाजी मार्कवर आणलंय म्हणजेच कॅप्टनचं यावेळेला कौतुक करावं लागेल. पहिला बॉल तर जरूर हाताळला गेलाय. 11 बॉल आणि 28 ची आवश्यकता. ऑन साइडला हे आहे पोटेन्शियल. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. सचिन किनी सोनावेचा ब्रँड षटकार. धन्यवाद सुभाजी. इथे जर आपण पाहिलं तर गरजेच्या वेळी अगदी योग्य तो स्ट्रोक मैदानाच्या आतमधनं आलाय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. वाह, अप्रतिम चेंडू. विकेट किपरला गुंगारा दिला होता. त्यामध्ये 1 रन इथे आपल्याला पाहायला मिळेल. 22चा इशारा आलाय. इथे आमचे सहकारी प्रमोद शेडगे यांच्याकरता पारितोषिक येते प्रसन्न पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद. 200 रुपयाचे कॅश प्राइज झालंय. सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला खेळ सुरू आहे आणि मॅच अगदी काटेकी टक्कर आपण म्हणतो ना तशा पद्धतीने सुरू आहे. कारण 9 चेंडूचा खेळ बाकी आहे ज्यामध्ये 21 धावा या विजयाकरता तुम्हाला धाफलकावर जोडायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज तन्मय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे तन्मय तरे मॅन फ्रॉम उमरोळी. ऑफ्टमवरनं मोठा फटका खेचून मारायचा होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. इथे जर आपण पाहिलं तर नजरेतनं सुटला हा बॉल. त्याचंच कारण तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. 1 रन तिथे 22च्या स्वरूपानं. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन काय आहे हे तन्मयने आतापर्यंत दाखवून दिलं. दुसऱ्या बॉलवर षटकार आला. आता विजयासाठी धावा हव्यात त्या 8 बॉलमध्ये 20 रन. एक चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. तन्मय इथून ऑफ साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केलाय. इनसाइड आउटचा फटका. फिल्डर आहेत कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. सचिन किनी यांच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. 7 बॉल 20 ची गरज. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा. थँक्यू व्हेरी मच. 7
7 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. रिहान सुपर किंग बहाडोली खेळाडू कक्षांमध्ये थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते आणि मनोजी पाटील यांच्यावर सुद्धा थोडंसं निराश त्यांचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये सातत्याने चांगल्या मॅन ऑफ द मॅचचं किताब पटकावणार आहे. आज जरी 12th मॅन असले ना तरी सुद्धा मात्र ते मनाने हृदयाच्या अंतकणापासून ते येत आहेत 12वे खेळाडू म्हणून. कारण 12वे खेळाडू जरी तुम्ही असले तरी सुद्धा तुमची जागा त्या ठिकाणी बनते. कारण 12वा खेळाडू आताच नुकताच डोंबिवलीमध्ये मी अक्षय स्पर्धा कव्हर केली घेसरच्या मैदानात. केतन मात्रे 2012ला तो 12वा खेळाडू स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये होता आणि त्याच केतन मात्रेला आज 2024-25 मध्ये आपण पाहतो 37 बाईक घेण्याचा जो कारनामा केला हा 12वा खेळाडू होता. यावेळेचा फटका तो दमदार आहे. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट होईल 6. अगदी निर्णायक क्षणी निर्णायक षटकार आलाय. कारण या षटकारानं मॅचचं चित्र ते पुन्हा एकदा बॅलन्स केलंय. कारण 50 कम्स अप धाव फलकावर जर आपण पाहिलं तर 52 धावा आता विजयाकरता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 14. शेवटच्या बॉलवर येणाऱ्या षटकारानं मॅचचं चित्र बदलवलंय आणि हे बदलवलेलं चित्र चिंतेमध्ये आणणारं जरूर आहे. कारण त्यानंतर होणारी टीम मीटिंग ती स्पष्ट सांगतीये की इथे आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचीही चिंता वाढली आहे. कारण शेवटचं षटक 14 धावा खूप वेळा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बनताना पाहिल्यात. काय वाटतं प्रमोद, विकेट जरी गेले असल्या तरी एक षटकार मारून इथे आशा जरूर पल्लवित केल्यात. तनिष गावड ही संधी होती तनिष गावडला. कारण माकणे गावातूनच बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे इथे संधी हुकली तर कदाचित इथे मात्र तनिष गावड हे नाव मात्र चर्चेत राहणार नाही. म्हणून तनिष गावड काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. निश्चित तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे आणि तनिष गावडला इथे संधी मिळाली आहे होम ग्राउंडवर मोठ्या स्पर्धेमध्ये फलंदाजी करण्याची. आणि होम ग्राउंडवर मोठ्या स्पर्धेमध्ये फलंदाजी करण्याची जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं केलंय. नक्कीच तनिष गावड जो षटकार मारला आणि नैना गावड मॅडम यांच्याकडून आपण पाहताय 200 रुपयांचं कॅश प्राइज तनिषसाठी आलेला आहे. चला वेळ फार महत्वाची गोष्ट आहे. द टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ खूप महत्वाची आहे. खेळाडूंनो प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 बॉल आणि 14 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर जबरदस्त तनिष गावडचा तो करारा प्रहार आणि आता राहुल गरत यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आहेत गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रथमेश त्याची सत्व परीक्षा आहे. इथे पहिलाच बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. पंचांकडे अशा बरी नजरेने जरूर पाहिलंय. मात्र पंच दर्शवतायत की तिसऱ्या पंचाची मदत त्यांना हवी आहे. कारण सध्या जर आपण पाहिलं तर जी काही साधनं आपल्याकडे आहेत ज्या पद्धतीचं कॅमेरा वर्क या स्पर्धेच्या माध्यमातून विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जात आहे त्याचा वापर इथे कुठेतरी व्हावा ही अपेक्षा आहे. आमचे ऑफिशियल अंपायर विरल नायर ते आमच्याशी जोडले जातात जे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. काय निर्णय येतोय त्यांच्याकडनं ते आपल्याला बघायचं आहे. इट्स अ फेअर बॉल हा इशारा त्यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला बॉल आहे. मॅचचं समीकरण 5 बॉल 13. एक मोठा फटका प्रमोद इथे अत्यावश्यक बनलाय येणाऱ्या बॉल्स मध्ये. 5 बॉल आणि 13 रन्स यावेळेला आपण पाहतायत. आउटसाइड लेग स्टंप आशुतोष वेवरे सर वळतायत. व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. 1 रन मिळेल. 5 बॉल 12. कधी कधी असं वाटतं डीप मध्ये जेव्हा बॉल येतो ना त्यावेळेला असं वाटतं की नो बॉल आहे प्रेक्षकांना असं वाटतं. परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं स्लो मोशन मध्ये तुम्ही बघतील ना त्यावेळेला असं वाटेलच की हा फेअर बॉल आहे आणि तेच दर्शवून दिलं विरल नायर सरांनी आणि म्हणून थोडीशी शंका उद्भवली होती. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर यावेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड पाहायला मिळतं. मिलिंद 40+ खेळाडू आहेत आणि एक इंटेलिजंट क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतं. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 11. एक मोठा फटका एक चौकार अक्षय या सामन्यामध्ये भरपूर काही ट्विस्ट निर्माण करू शकतो. परंतु विकेट आली तर प्रथमेश एन्जॉय करेल निश्चित. आणि ज्या तनिषनं षटकार खेचलाय ना त्याच तनिषच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 15 रन्स आल्या होत्या. त्या परत करण्याचा इथे त्याचा प्रयत्न आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर परफेक्ट मिडल नाही मात्र दुसऱ्या करता कॉलिंग धोकादायक असू शकतो. तनिषला इथे माघारी परतावं लागेल. एक रन धावफलकावर या सर्वांमध्ये जरूर जोडली जाईल. आता विजयाचं समीकरण ते आणखी बदललंय आणि विजयाकरता जर आपण इथनं पाहिलं
तर आमचे गुणलेखक आम्हाला इथे जरूर दर्शवतील की येणारे इथनं चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. एक मोठा फटका जर इथे आला ना प्रमोद, तर त्या मोठ्या फटक्याबरोबर जल्लोष फलंदाजी करणाऱ्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे जर एखादा डॉट बॉल आला तर क्षेत्ररक्षण करणारी टीम ती जल्लोष करताना पाहायला मिळेल. डेफिनेटली पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी. या वेळेला राहुल गरतने कदाचित चुकी तर केली नाही, कारण शेवटच्या बॉलवर षटकार आल्यानंतर तनिषला कुठेतरी ती संधी द्यायला हवी होती. 1 रन जरी मिळाली असती तरी सुद्धा षटकार चौकार तनिषच्या बॅटमधून येऊ शकला असता. परंतु इथे आपण पाहिलं तर कदाचित ती थोडीफार कुठेतरी चुकी केली गेली आणि त्याचा नतीजा इथे आपल्याला पाहायला मिळतो स्कोर कार्डवर. निश्चित प्रमोद, म्हणूनच आपण म्हणतो ना की मी करेन हा कॉन्फिडन्स आहे, मात्र मीच करेन हे चुकीचं आहे. तिथे तनिषला कुठेतरी थोडीशी संधी देणं गरजेचं होतं. तनिषला जर संधी दिली गेली असती तर निश्चित चित्र थोडंसं वेगळं असू शकलं असतं, कारण तनिष चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला. आपल्या इनिंगचा पहिला बॉल त्याने षटकारामध्ये कन्वर्ट केला होता. 2 मध्ये 10ची गरज आहे. समोर फटका इथे जर आपण पाहिला तर एक चांगल्या पद्धतीने सजवला जरूर गेलाय. आणि याबरोबरच या मॅचलाही आपल्या कब्जामध्ये घेतलंय, कारण इथे जर गोलंदाज आता चुकी करणार नाही तर मग ही मॅच निश्चित त्यांच्या बाजूने फिरली असं म्हणावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. जरी शेवटचा बॉल ऑल आउट झालेला आहे आणि त्याकरता मात्र फलंदाज पाहत राहिले होते. 1 बॉल राखून जरूर विजयी दणदणीत मिळवला. 2 बॉल 10ची गरज असताना ऑल आउट या 5व्या बॉलवर आपण पाहतायत. आग्री प्रीमियर लीगचं हे आपण पाहतायत. अतिशय सुंदर शामियाना जो उभारला गेलाय आणि जय बजरंग बिरवाडी टीमने बाजी मारली. जय बजरंग बिरवाडी वॉन बाय 8 रन्स.